students, today we are going to learn add or subtract with unlike denominator. So students, जर समजा लाईक डिनोमिनेटर असतील म्हणजे डिनोमिनेटर जर सेम असतील आपण ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन फार इझिली सॉल्व करून घेतो, पण त्याच ठिकाणी जर अनलाईक डिनोमिनेटर असतील तर ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करताना मुलांना फार अवघड होतं, सॉल्व करायला त्यांना फार अवघड वाटतं. तर इथे आज तुम्हाला आमच्या न्यू इंग्लिश स्कूलचे जे स्टुडंट्स आहेत ते अगदी इझी मेथडने तुम्हाला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हे सोडवून दाखवणार आहे फ्रॅक्शन्स नंबर्सची. तर सर्वात आधी मी धनश्रीला बोलवते की तुम्हाला सबस्ट्रॅक्शन विथ अनलाईक डिनोमिनेटर ही सॉल्व करून दाखवत आहे. तर याला आपण बटरफ्लाय मेथड म्हणू शकतो, जसं की 4 1 जा 4. नेक्स्ट पार्ट ती बटरफ्लायचा ड्रॉ करत आहे, मीन्स 3 2 जा 6, देन 6 minus 4 2. व्हेरी गुड. आणि खाली आपण मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 4 2 जा 8. व्हेरी गुड. सो आन्सर आला आहे 2/8. बघा तुम्ही बघू शकतात बटरफ्लाय किती छान पद्धतीने ड्रॉ झालं आहे आणि आपलं आन्सरही ॲक्युरेट निघालेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही ॲडिशन विथ अनलाईक डिनोमिनेटर ॲडिशनही तुम्ही तसेच पद्धतीने सॉल्व करायची आहे. सो मी आता उदय याला बोलवते ॲडिशन सॉल्व करण्यासाठी. त्याच पद्धतीने हे फ्रॅक्शन्स जे एक्झाम्पल्स आहेत जे अनलाईक डिनोमिनेटर असतात ते सॉल्व करायची. 2 7 जा 14 झालं तर 5 4 जा 20, देन 14 + 20 करायचा 34. व्हेरी गुड. आणि खालचे जे डिनोमिनेटर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन 5 7 जा 35. तर तुम्ही पाहू शकतात आन्सर काढला आहे 34/35. तर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो किती एका मिनटाच्या आत त्यांनी अनलाईक डिनोमिनेटरचे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन केले आहे. तर अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर नक्कीच त्यांना हे जे फ्रॅक्शन्सचे एक्झाम्पल्स आहे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ते सॉल्व करायला आवडेल. थँक्यू.